नमस्कार, जय महाराष्ट्र। विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू झाली। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री कोण होणार यावरती विचार विनिमय, खलबते आणि जोर बैठका झाल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गृहमंत्रीपदासाठी या ठिकाणी तग लावून धरले होते, मात्र तेही त्यांना मिळालेले नाही। तर आता पूर्णतः 15 दिवसानंतर निकालाच्या मुख्यमंत्री पदाची निवड झाली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खाते वाटप करायला जवळपास 8 दिवसही लागले। खाते वाटप झाल्यानंतर आता रस्सीखेच सुरू झाली पालकमंत्र्याची। नक्की कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री तेच बघूया। संभाव्य पालकमंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या अतिशय जवळचे। तर सौ मेघना बोर्डीकर साकोरे परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी त्या पालकमंत्री असतील परभणी जिल्ह्याचे। तर पुढील जिल्हा येतोय आकाश फुंडकर यांचा बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामधून आकाश फुंडकर हे संभाव्य पालकमंत्री असतील। तर मुंबई शहरमध्ये मंगलप्रभात लोढा हे आता पालकमंत्रीमधून आपल्याला पुढे येताना दिसत आहे। तर दुसरीकडे मुंबई उपनगर आशिष शेलार हे संभाव्य पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील आशिष शेलार। मुंबईवरून शिंदेगड सुद्धा आक्रमक आपल्याला बघायला मिळतोय। तर दुसरीकडे या ठिकाणी कोकणात उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत पालकमंत्री पदाचे शर्यतीत। तर दुसरीकडे जयकुमार रावल धुळे जिल्हा, या ठिकाणी जयकुमार रावल धुळे जिल्ह्याचे संभाव्य पालकमंत्री म्हणून त्यांची ही यादी नाव समोर आलेलं आहे। हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातून पालकमंत्री, अजितदादा यांचे जवळचे विश्वासू असलेले हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री। राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे असतील। तर पहिल्यांदाच मंत्री झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांचं नाव पुढे आहे। तर नाशिकमधून छगन भुजबळ यांना धक्का देत माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। अजित पवार आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा बालेकिल्ला। तर ठाणे जिल्हा हा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तेच या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। धन्यवाद।